गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आपला सेकंड पार्ट इंटरनेट प्रोग्रामिंगमधील आपण पहिला चॅप्टर पाहतो वेब टेक्निक. त्या वेब टेक्निकमधील लास्ट पॉईंट्स पाहिजेत आपल्याला, कुकीज आणि सेशन. आपण कालच्या लेक्चरमध्ये बराच पार्ट आपण कव्हर केला होता. व्हॅलिडेशन फॉर्म असेल, फाईल अपलोड कशी करायची किंवा त्याच्या रिलेटेड असणारा फाईलचा डेटा, मल्टी व्हॅल्यू पॅरामीटर अँड देन स्टिकी. इट इज अ सिम्पल फॉर्म की आपण जे काही HTML पेजेस आपण यूज करणार आहे त्याचे टॅग आपल्याला माहीत असावेत. आणि त्याचबरोबर ज्या काय आपण टीच केला आहे त्या टीच केलेल्या पार्टवर आपण मी तुम्हाला ते नोट्स सेंड करतो आहे. जर घरी कोणाकडे लॅपटॉप असेल काय असेल सगळ्यांनी इन्स्टॉलेशन करून घेतलेलं आहे, सगळ्यांना प्रोसेस माहिती आहे. तो प्रॅक्टिकलचा पार्ट बऱ्यापैकी ह्या सेकंड सेमिस्टरचा पण आपण लास्ट एक 5-6 दिवसात आपण कव्हर केला होता बऱ्यापैकी. पुन्हा एकदा तो करून पहा, कारण पहिलं सेमिस्टर आणि दुसरं सेमिस्टर टिवायचं आपलं एकत्रच आहे आणि ते एकत्रच होईल. ते पण झूम मीटिंगद्वारे होईल. ते कधी होईल काय होईल त्याचं शेड्यूल तुम्हाला येऊन पडेल. त्याच्या आधी FY आणि SYचं प्रॅक्टिकल शेड्यूल येऊन पडेल. सेमिस्टर फर्स्ट होईल त्यांच्या आधी प्रॅक्टिकलचं आणि देन जूनमध्ये त्यांचं सेकंड सेमिस्टर होईल. हा कालखंड हा पूर्ण प्रॅक्टिकल इंटरनल पुन्हा थेरी. आता हा सिलेबस 30 तारखेपर्यंत किती कवर होईल किंवा 10 जूनपर्यंत किती कवर होईल. त्याच्यानंतर जर 70% 80%च्या सिलेबस पुढे गेल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर इंटरनलसुद्धा घ्यायची, ती सुद्धा ऑनलाईन एक्झाम होईल इंटरनल. म्हणजे ह्या 15 ते 20 दिवसात तुमचं प्रॅक्टिकल एक्झामसुद्धा कवर होऊन जाईल. तुमची इंटरनल सेकंड सेमिस्टरची होईल. तुमचं एक्झाम फॉर्म सुटले असेल तर एक्झाम फॉर्म तुम्ही भरून घ्या, कारण वेळ आता थोडा आहे. कारण विद्यापीठाला हे सेमिस्टर हे वर्ष बाहेरच काढायचं आहे आणि त्यांना पुन्हा 15 जुलैनंतर किंवा 15 जून नंतर 15 जुलैनंतर त्यांना नवीन अकॅडमिक इयर स्टार्ट करायचं आहे. तर आपण वेब टेक्निकमध्ये आपण काल बऱ्याच गोष्टी पाहिल्या. त्यानंतर आपल्याला लास्ट पॉईंट पाहायचा आहे कुकीज आणि सेशन. हा भाग मेंटेनिंग स्टेटमध्ये येतो. आपण मेंटेनिंग स्टेटमध्ये का करत असतो? कारण आपण वेब ॲप्लिकेशन डेव्हलप करत असतो आणि वेब ॲप्लिकेशन डेव्हलप करत असताना बरेच इंटरफेसेस किंवा क्लायंट साईड किंवा सर्व्हर साईडला आपण काय करत असतो, डेटा यूज करत असतो किंवा इन्फॉर्मेशन देवाणघेवाण आपण करत असतो. आपण एका पेजवरून दुसऱ्या पेजवर आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करत असताना सर्व्हर साईडचा डेटा क्लायंट साईडकडे येतो, क्लायंट साईडचा डेटा सर्व्हर साईडकडे जातो. इट इज अ प्रोसेस ऑफ वेब ॲप्लिकेशन किंवा हे करत असताना आपण ह्याच चॅप्टरमध्ये आपण गेट मेथड किंवा त्या पोस्ट मेथडने आपण पाहिले की गेट मेथडने आपण काय युजर डेटा घेतो आहे, क्लायंट साईडकडे देतो आहे किंवा सर्व्हर साईडकडे जातो आहे किंवा डेटाबेसमध्ये जातो आहे, तो पुन्हा रिट्रीव्ह होतो आहे. म्हणजे त्याच्यावर आपण काय रिकग्नाइज करायचं आहे किंवा काय एक्झिक्युशन करायचं आहे आपण गेट मेथड किंवा त्या पोस्ट मेथड यूज करून आपण करत आलो. किंवा एका पेजवरून आपण दुसऱ्या पेजवरून आपण डेटा सेंड करू शकतो युजिंग अ मेथड्स. त्यानंतर आपण काय URL असेल तर त्या URLचा यूज करतो, रिराईट करतो. आपण कालच्या सेटिंग रिस्पॉन्सेस हेडरमध्ये आपण काय करत होतो, क्लायंट साईडकडून आपण बरीच इन्फॉर्मेशन सर्व्हर साईडकडे जाते आणि सर्व्हर साईडकडून आपल्याला हेडरमार्फत इन्फॉर्मेशन येत असते. मग त्या हेडरमार्फत इन्फॉर्मेशन येत असताना आपण ते URLचा पार्ट पाहिला होता. URL रिडायरेक्ट जर काय झालं, काय एरर आला तर तुम्ही पुन्हा ती URL रिस्टार्ट करू शकता किंवा रिडायरेक्ट करू शकता. अशा प्रकारचं आपण काल त्या गोष्टीत पाहिलं किंवा त्या मेंटेनिंग स्टेटमध्ये. मग मेंटेनिंग स्टेटमध्ये पुढे येत असताना क्लायंट साईड आणि सर्व्हर साईड महत्त्वाचे असतात. कारण बँकिंगसारखा डेटा आहे. जर बँकिंगसारखा डेटा आपण लॉग इन केलं किंवा इंटरनेट बँकिंग केलं, तुमच्याकडे युजर ID पासवर्ड असेल, तुम्ही यूज केला आणि जर जो डेटा तुमच्या वेब ब्राउझरवरच राहत असेल आणि जर एखादा कोणी आलं पुन्हा जर ते ओपन केलं तर ते पुन्हा तो चालू होऊ शकतो. मग अशा वेळेस कुकीज आणि सेशन केव्हा यूज केलं पाहिजे आणि कुठं यूज केलं जातं? कारण बऱ्याच ठिकाणी सेशनचा यूज केला जातो. बँकिंग लेवलच्या ठिकाणी सेशनचा यूज केला जातो.
कुकीजचाही बऱ्याच यूज केला जातो. कुकीज आणि सेशन हे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही यूज करू शकता. कारण आपण कुकीज सेट केल्या तर आपण आधी वन बाय वन पाहू की कुकीज म्हणजे काय असतं किंवा सेशन म्हणजे काय असतं. कुकीज जर पाहिलं तर जे काय डेटा असतो किंवा इन्फॉर्मेशन असते ती आपण छोट्या छोट्या तुकड्यामध्ये किंवा पीस ऑफ इन्फॉर्मेशन आपण स्टोअर करतो. पण ती स्टोअर कुठं होईल? क्लायंट साईडला कुठं होईल? ब्राउझरला होईल. ब्राउझरला स्टोअर होती म्हणजे त्या क्लायंट साईडच्या मशीनला स्टोअर होत असते. की आज मी घरी कम्प्युटरवर माझ्या लॅपटॉपवर मी काम करत असेल, एखादं ब्राउझरिंग ओपन केलं किंवा मी एखादी रिक्वेस्ट पाठवली, जर मी सेट कुकी केला असेल तर सगळा डेटा माझ्या त्या ब्राउझरवर येऊन स्टोअर होत असतो. दॅट इज कॉल्ड पीस ऑफ डेटा किंवा जे काही इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन माझ्या क्लायंट साईडला स्टोअर होते. इट इज अ क्लायंट साईड. कुकी मीन्स क्लायंट साईड फाईल्स अँड देन सेशन आर सर्व्हर साईड फाईल्स. त्या आपण युजरसाठीच असतात. कोणासाठी असतात? इट कंटेन द युजर इन्फॉर्मेशन्स. इट इज अ कंटेन्स द युजर इन्फॉर्मेशन्स. पहा, कुकीज जर मी यूज केल्या, मग आता सेट कुकीज नावाचं फंक्शन आहे, ते सेट कुकीज नावाचं फंक्शन जर मी यूज केलं, आपण पाहिलं ते प्रॅक्टिकली. त्या सेट कुकीज यूज करता असताना तुम्ही त्याच्यामध्ये नाही का कुठपर्यंत तुम्हाला सेट करायचं त्या गोष्टी टाकू शकता. आणि जर मी जी काय सेट केले ते जर डिस्ट्रॉय करायचं असेल तर त्याच्यामध्ये एक्सपायर नावाचा एक पॅरामीटर आहे. एक्सपायरी टाईम टाकू शकता, डेज टाकू शकता किंवा टाईम टाकू शकता. जर तो एक्सपायर टाईम तुम्ही टाकला तर तो काय होईल? कुकीज डिलीट होऊन जाईल. ओके, डिलीटेड द कुकीज. सेशनमध्ये सेशन आपण स्टार्ट करतो आणि सेशन डिस्ट्रॉय करतो. दोन टाईप आहे त्याच्यामध्ये. एक सेशन स्टार्ट करतो आपण फंक्शन आणि सेशन डिस्ट्रॉय करतो आपण. परंतु कुकीज आणि सेशन, कुकीज इट इज अ क्लायंट साईड फाईल दॅट कंटेन्स द युजर इन्फॉर्मेशन. ते युजरच्या इन्फॉर्मेशनसाठी जर पहा आता फॉर एक्झाम्पल आपण ब्राउझर यूज करतो किंवा जर मी सेट कुकीज केले असतील तर मी ब्राउझर करून एखादी रिक्वेस्ट सेंड केली, सर्व्हर साईडला गेली, सर्व्हर साईडकडून ती पुन्हा आली, पुन्हा त्याच पेजला मला काय करायचं आहे? पुन्हा रियूज करायचं आहे, पुन्हा तीच रिक्वेस्ट मला सेंड करायची असेल तर जर मी सेट कुकी केलेला असेल तर आपल्या क्लायंट साईडला ती रिक्वेस्ट स्टोअर झालेली असते. ती पुन्हा सर्व्हरकडे न जाता तुमच्या मशीनवरूनच तुम्हाला काय केली जाते? ती सेंड केली जाते. दॅट इज कॉल्ड युजिंग अ कुकीज. इट इज अ क्लायंट साईड. म्हणून त्या कुकीजला काय म्हटलं आपण? क्लायंट साईड इन्फॉर्मेशन्स किंवा क्लायंट साईड फाईल्स. पहा, कुकीज आर स्टोर इन द युजेस द ब्राउझर. कुकीज स्टोअर कुठं होती? ब्राउझरवर होती आणि त्याचा आपण काय करतो? आपण रियूज करतो किंवा रिकग्नाइज कंटिन्युअसली आपण त्याला यूज करत असतो. म्हणजे जर एक रिक्वेस्ट पाठवली, ती सर्व्हर साईडला गेली, सर्व्हर साईडकडून आली, पुन्हा तोच मला पेजला यूज करायचा आहे, पुन्हा तोच मला पेज यूज करायचा असेल तर पुन्हा रिक्वेस्ट पाठवली तर ती सर्व्हरकडे न जाता आपल्या मशीनला किंवा वेब ब्राउझरला ती डेटा स्टोअर झालेला असतो आणि तो तिथूनच काय होतो? फास्टली पुन्हा मला तो काय करतो? रिस्पॉन्स देतो. केव्हा? जर मी कुकीज सेट केलेले असतील तर. A cookie can keep the information in the uses the browser until deleted. कुकी कुठपर्यंत स्टोअर राहतील? जोपर्यंत मी ब्राउझर बंद करत नाही किंवा वेब ॲप्लिकेशन ते बंद करत नाही. मेन कुकीज जोपर्यंत आपण वेब ॲप्लिकेशन लॉगआउट करत नाही तोपर्यंत कुकीजची इन्फॉर्मेशन त्या ब्राउझरवर स्टोअर राहते. तुम्ही नाही का ॲप्लिकेशन ओपन केलं, ब्राउझर बंद केला, पुन्हा ब्राउझर ओपन केला, पुन्हा ती स्टार्ट होणार. लक्षात घ्या, जोपर्यंत वेब ॲप्लिकेशन बंद करत नाही तोपर्यंत ह्या कुकीजची इन्फॉर्मेशन स्टोअर राहते. इट इज अ कुकी कॅन कीप द इन्फॉर्मेशन द युजेस द ब्राउझर अंटिल द डिलीटेड. अंटिल द डिलीटेड म्हटलं आहे. इट इज नॉट लॉग आउट द ब्राउझर. अंटिल द डिलीटेड, जोपर्यंत त्या ब्राउझरवरील इन्फॉर्मेशन तुम्ही डिलीट करत नाही, म्हणजे ते वेब ॲप्लिकेशन तुम्ही स्टॉप करत नाही किंवा लॉग आउट करत नाही तोपर्यंत कुकीची इन्फॉर्मेशन किंवा जी काय तुम्ही
रिक्वेस्ट सेंड केली असेल किंवा जर डेटा यूज केला असेल तोपर्यंत तो डेटा तुमच्या ब्राउझरवर स्टोअर असतो. सेशनमध्ये ब्राउझरवर डेटा कुठेही स्टोअर होत नाही, कारण इट इज अ सर्व्हर साईड इन्फॉर्मेशन. इट इज अ सर्व्हर साईड फाईल. इट कंटेन द युजर इन्फॉर्मेशन्स. कारण त्याच्यामध्ये आपण सर्व्हर साईडकडून आल्यानंतर आपण तो स्टार्ट करतो आणि स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला कुठपर्यंत ते सेशन ठेवायचं आहे, 10 दिवस ठेवायचं आहे का 1 दिवस ठेवायचं आहे की 10 मिनटं ठेवायचं आहे. कारण अशा वेळेस सेशन यूज करत असताना बँकिंग सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त सेशनचा यूज केला जातो. कारण का युजर आय डी इंटरनेट बँकिंग असेल, तुम्ही लॉग इन केलं, जर तो ब्राउझरवर स्टोअर होत असेल तर तुमचा डेटा कुणीही तिथं येऊन यूज करू शकतो किंवा हॅक करू शकतो. कुणीही हा डेटा पळवू शकतो बँकिंगसारखा. अशा वेळेस प्रत्येक पेजेसला किंवा जिथं गरज असेल त्या पेजेसला तुम्ही काय करू शकता, सेशन यूज करू शकता. लॉग इनसारख्या गोष्टीला तर सेशनच यूज पहा. बऱ्याच तुम्ही ॲप्लिकेशन यूज केला असेल, बँकिंगसारखं असेल किंवा नाही का एखादा एक्झाम फॉर्म भरत असाल तुम्ही किंवा एखादा विद्यापीठाचा फॉर्म असेल किंवा काय असेल किंवा आता नेट सेटचा फॉर्म सुटतात किंवा EMPC UPSC फॉर्म सुटतात. ते एक पेजला एक सेशन दिलेलं असतं. त्या सेशनमध्ये तेवढ्या त्या टाईममध्ये लॉग इन केलं तर ते युजेबल असतं. नाही तर त्याला 10 मिनटं दिलेलं असेल आणि आपण काम करतो आहे आणि 10 मिनटं वेळ गेला तर तो सेशन आऊट होतो, ॲटोमॅटिकली आऊट होतो, तो बाहेर पडतो आणि एक चिन्ह येतं असं, सेशन आऊट. का तर त्या पेजला युजिंग काय केले, सेशन यूज केले. कारण तो सर्व्हर साईडकडून मॅनेज केलेला आहे. कुठून केलेला आहे, सर्व्हर साईडकडून. तर सर्व्हर साईडकडून तो मॅनेज केला नसता तर हा डेटा सेशन आऊट येत नाही. कारण इट इज अ सिक्युअरली डेट. जी काय सिक्युअरली वेबसाईट असतील किंवा नाही का जिथं जिथं ॲप्लिकेशन्स मोठ्या प्रमाणात यूज होतात अशा वेळेस तिथं सेशन आऊट केलं जातं. लॉग इनसारख्या ठिकाणी सेशन आऊट केलं जातं. कारण जर ते 10 मिनटं आपण लॉग इन करून ठेवलं आहे आणि जर त्याला कोणच यूज करत नसेल तर ॲटोमॅटिकली काय होत चालतो, तो ते पेजेस सेशन आऊट होतं. किंवा एखादा फॉर्म भरत असताना सुद्धा जर ते टायमिंग दिलेला असतो त्या टाईममध्ये फॉर्म भरला तर तो पुढं सबमिट होतो. नाही तर काय होतो, शेवटपर्यंत येतो सबमिट केलं की सेशन आऊट होतो. अरे इतक्या वेळ मी फॉर्म भरला आणि शेवटचं नाही का 1 मिनटासाठी सेशन आऊट होतं. अरे तो अर्धा तास फॉर्म भरत असेल किंवा 15 मिनटं, पण ते सेशन जर 10 मिनटाचंच दिलेलं असेल, त्याच वेळेत फॉर्म भरून सबमिट करायचं असेल त्या पेजला, तर अशा वेळेस आपण ते सेशन टाकलं असतं. सेशन आर नॉट युजेस द ब्राउझर किंवा नॉट स्टोअर इन अ ब्राउझर. क्लायंट साईडवरती स्टोअर होत नाही. इट इज अ सर्व्हर साईड. सेशन इज दॅट when you can close your browser you also lose the session. लक्षात येते का? जर सेशन मी एखादं ॲप्लिकेशन ओपन केलं किंवा एखादी वेबसाईट ओपन केलं, लॉग इन करतो आहे आणि मी परत ब्राउझर बंद करून टाकला तर तो सेशन आऊट होत होते. ॲप लगेच ओपन होत नाही. पुन्हा तुम्हाला काय करायला लागतं, वेबसाईट टाकायला लागते, ओपन करायला लागतं आणि देन स्टार्ट. म्हणजे मी ब्राउझर क्लोज केला, जर सेशन त्या पेजेसला जर सेशन यूज केला असेल तर तो काय होतं, मी ब्राउझर बंद केला तर तो सेशनसुद्धा काय होतं, ते पेजसुद्धा काय होतं, निघून जातं. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा डेटा राहत नाही. क्लोज केलं, ब्राउझर क्लोज केला, सेशन आउट झालं. इथं ब्राउझर क्लोज केलं, कुकीज होत नाही. इट इज अ डिलीट द कुकीज. जोपर्यंत मी ब्राउझरवरील डेटा डिलीट करत नाही किंवा वेब ॲप्लिकेशन लॉग आउट करत नाही तोपर्यंत कुकीज क्लोज होत नाही. इट इज अ मेन डिफरन्स ऑफ कुकीज अँड सेशन. इट इज अ सिम्पल पार्ट ऑफ वेब टेक्निक किंवा इट इज अ सिम्पल पार्ट ऑफ वेब ॲप्लिकेशन तयार करत असताना आपण सेट कुकीजचा किंवा सेशनचा किंवा कुकी आणि सेशन हे दोन्ही यूज करू शकता. आधी सेट द कुकीज करू शकता आणि देन नंतर सेशन यूज करू शकता. कारण का जर मी सेट केलं तर ते ब्राउझर स्टोअर होईल आणि सेशन मी जर त्याला टाकलं, सेशन आय डी जर टाकला, हे 10 मिनटच ते पेज राहील. म्हणजे मी जे काय पेज केले तो डेटा सर्व्हरकडे न जाता तो कुठं स्टोअर होईल, ब्राउझरवर स्टोअर होईल. परंतु त्यात जर मी सेशन टाकला असेल तर सेशन काय येईल, 10 मिनटाचं असेल, 5 मिनटाचं असेल तर ते काय होईल, डिस्ट्रॉय होऊन जाईल किंवा क्लोज होऊन जाईल. म्हणजे अशा प्रकारे आपण सेशन आणि कुकीज आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. काय एक्झाम्पल्स आहेत त्याच्या बाबतीतले.
तुम्हाला त्याचे फोटोज काढून सेंड करेल. प्रॅक्टिकल काहींनी केलेले पहिल्या सेमिस्टरच्या वेळेस आपण स्टार्ट केलं होतं त्यावेळेस काही जणांनी बऱ्यापैकी आपले 2-3-4 चॅप्टरपर्यंत आपण गेलो होतो आपण प्रॅक्टिकलच्या बाबतीत. काहींनी केलं आहे, परंतु माझ्याकडं डेटा आहे, तुम्हाला पेजेस सेंड करेल किंवा सेट कुकीज असेल, सेशन असेल, छोटे छोटे प्रोग्राम आहेत, तुम्हाला ते सेंड करेल. कारण एक्झामच्या वेळेस तुम्हाला ह्याच्यावर पण क्वेश्चन विचारले जाणार आहेत. सेशन म्हणजे काय असतं, कुकीज म्हणजे काय असतं. जर अशा प्रकारचं आणि हे इट इज अ झूम मीटिंग, हे रेकॉर्डिंग होणार आहे. विद्यापीठाने जर हा डेटा मागितला गेला तर दाखवता आला पाहिजे. जर तो विद्यार्थी पुढचा बोललाच नाही तर त्याला कशा प्रकारचे मी मार्क दिले, हाही प्रश्न उपस्थित होतील. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या जे काय आपण वेगवेगळ्या पद्धतीने टीच करतो आहे. आणि एक लक्षात घ्या, विद्यापीठ असं म्हणत नाही की डेटा फक्त मिळवा, कुठूनही मिळवा. तुम्ही यूट्यूबवरून मिळू शकता, ब्राउझरवरून मिळू शकता, कुठूनही डेटा तयार करून मिळवून तुम्ही स्टडी करू शकता. फक्त शांत बसू नका की आम्हाला ते झालंच नाही, असंच नाही. प्रत्येक एक लक्षात घ्या, एक 10-15-20 दिवसाचा तुमचा सिलेबस कधी संपन हे तुम्हाला सुद्धा समजून यायचं नाही. कारण आता 2-2, 3-3, 4-4 लेक्चर तुम्हाला ॲट ए टाईम येऊन पडतच जातील. एका सब्जेक्टशी म्हणतो आहे. तर 3-3, 4-4 लेक्चर पडले, एक चॅप्टर त्याच्यामध्ये कवर झालेला असेल. त्यामुळे तुमची फास्ट प्रोसेस राहू द्या. यू कॅन स्टडी करा. ओके, फर्स्ट चॅप्टर आपण संपलेला आहे. आपण इथं उद्या आपण सेकंड चॅप्टर चालू करणार आहोत. आपण हँडलिंग ऑफ ईमेल किंवा ईमेल. ठीक आहे, थँक्यू.